देश समस्यामुक्त होण्यासाठीच आसमानी सुलतानी संकटांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी गावागावात घराघरात मनामनात एकवाक्यतेने स्वामी कार्य पोचवणे अत्यंत आवश्यक आहे. यंदा भीषण दुष्काळ पडण्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे पाणी जपून वापरताना पशु पक्षी प्राणी यांच्यावरही भूतदया दाखवली पाहिजे. केवळ स्वतःचा विचार करण्याऐवजी अखिल जीवसृष्टीचाही विचार केला पाहिजे. येत्या पाडव्यापासून वरुण राजाची कृपा प्राप्त करण्यासाठी 66 ओव्यांचे पर्जन्य सूक्त नियमित पठण सुरू करा आणि पावसाळ्यात शेती करताना माती पाणी बीज परीक्षण करून आपली शेती उत्तम पिकवा. चैत्र शुद्ध पाडव्यापासून मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ होतो आणि चैत्रात वृक्षाला नवी पालवी फुटून वृक्ष बहरतो. अशाच नव्या जोमाने सेवेकरांचाही कात टाकून झोकून देऊन स्वामी कार्य केले पाहिजे. स्वामी कार्याच्या माध्यमातून एखाद्याचे भले करण्यासाठी उंबरटे झिजवले पाहिजे. ही निष्काम सेवा आहे. सेवा मार्गाच्या माध्यमातून अशी सेवा करण्याची सुवर्णसंधी सेवेकरांना लाभली आहे. गर्भ शिशु आणि मूल्यसंस्कार विभाग आज पावेतो हजारो कुटुंबापर्यंत पोचला आहे. घराघरात आणि शाळांमध्ये हा विभाग पोचला तर पुंडलिक आणि श्रावणबाळ निर्माण होतील. भारत वृद्धाश्रम मुक्त होईल. स्वामींनी देशभ्रमंती करताना पश्चिम बंगालपासून प्रस्थान केले. त्या ठिकाणी पारशी बांधवांना स्वामींचा मठ उभारला. आजही पारशी बांधव मोठ्या संख्येने स्वामींची निस्सीम सेवा करतात. गुजरातमध्ये राष्ट्रीय मेळावा घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर ते गिरनार अशी भव्य रथयात्रा काढण्याचे नियोजन आहे. 2 ते 3 महिन्याच्या काळात रथयात्रेचे निमित्ताने गावागावात ग्राम अभियान राबवता येईल. देशभरात शेकडो रथयात्रा काढल्या आणि राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यात काढल्या तरी त्या अपुऱ्याच पडतील. इतकी प्रचंड मागणी सेवा कार्याला आहे. दरवर्षी जळगाव ते त्र्यंबकेश्वर अशी पायी पालखी सेवा काढतात. गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम जळगावचे सेवेकरी राबवतात. रथयात्रा आणि पालखी सोहळ्याचे सेवेकऱ्यांनी अवश्य सहभागी व्हावे. आज समाज आणि राष्ट्रासाठी ग्राम अभियान काळाची गरज आहे. पती पत्नी दोघांनी मिळून ग्राम अभियान राबवले तर समाजाची प्रगती निश्चितच होईल. प्रत्येक सेवा केंद्रातून 2-2 प्रतिनिधी मासिक सत्संगाला आले पाहिजे. गुरुपीठात घेण्यात येणारे सारे उपक्रम समाज उपयोगी आहेत. ही सारी माहिती गुरुपीठात आल्याशिवाय आपापल्या केंद्रात सांगता येणार नाही. दैनंदिन जीवनात पंचगव्याचा वापर केल्यास नकारात्मक विचार नष्ट होऊन माणूस आत्महत्येपासून परावृत्त होतो. या उपायाने कोणीही आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांना पंचगव्याचे उपयोग सांगितले पाहिजे. गोरगरिबांच्या सेवेसाठी एक सामाजिक व्रत म्हणून हॉस्पिटल उभारणीचा प्रकल्प साकारला जात आहे. त्याकरता सेवेकरांचे योगदान अमूल्य ठरत आहे. यापुढे महिला सेवेकरांनीही झाशीच्या राणीची भूमिका घेऊन हॉस्पिटलच्या उभारणीत आपले योगदान द्यावे. पैसे घेऊन प्रश्नोत्तर करणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पाडा. आपल्या मार्गात ही सेवा विनामूल्य दिली जाते. 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप आणि 3 अध्याय श्री स्वामी चरित्राचे वाचन, पंचमहायज्ञ ही बेसिक सेवा सर्वांना करायची आहे. कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी सप्तरंगी रानभेंडी आणि वेखंडाचा उपयोग रामबाण ठरतो. त्याचबरोबर आहारातून हिरवी मिरची, वांगी, उडीद, वाटाणा, मका हे पदार्थही वर्ज्य करणे गरजेचे आहे. श्रीयंत्राच्या सेवेतून कर्जबाजारीपणातून मुक्तता होते आणि रुद्रयंत्राच्या सेवेने आरोग्यप्राप्ती होते. ही दोन्हीही यंत्र श्री गुरुपीठातून आपण सिद्ध करून घेतली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा मोह किंवा आसक्ती ठेवणे योग्य नाही. पद, पैसा, अधिकार हा चिरकाल टिकणारा नाही. ग्राम अभियानाच्या माध्यमातून सेवेची अपूर्व आणि अमूल्य संधी सेवेकरांना मिळाली आहे. या सुवर्णसंधीचे सेवेकरांनी सोने करून घेतले पाहिजे. श्री स्वामी समर्थ.